युनिट्स अँड मेजरमेंट 11वी सायन्सचा आपल्याला आता पुढचा पॉईंट बघायचा युनिट्स अँड मेजरमेंट मधलं आपलं जे बघा काय काय झालेलं आहे सिस्टीम्स ऑफ युनिट फंडामेंटल क्वांटिटीज डिराइव्ड क्वांटिटी देअर युनिट्स. आता पुढचा पॉईंट आहे कन्व्हेन्शन्स युज्ड फॉर काय आहे SI युनिट. SI युनिट वापरताना जे कन्व्हेन्शन्स वापरले जातात ते बघायचे आपल्याला. लिस्ट द कन्व्हेन्शन्स फॉलोड व्हाईल युजिंग SI युनिट. SI युनिट वापरताना काय संकेत काय कशा पद्धतीने ते वापरले पाहिजेत याचे काही संकेत आहेत, याच्या काय कन्व्हेन्शन्स आहेत. तर पहिलं कन्व्हेन्शन काय आहे युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे त्यांच्या सिम्बॉलने दाखवायचं. प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे त्याच्या सिम्बॉलनेच आपल्याला दाखवायचं. नंतर मग सिम्बॉलने म्हणजे काय समजा मीटर हे युनिट आहे लेंथचं SI युनिट मग त्याचा सिम्बॉल स्मॉल m. मग कोणतं युनिट लिहिताना सिम्बॉल मध्ये लिहायचं म्हणजे 5 मीटर 5m असं लिहिणार तुम्ही. हे पहिलं कन्व्हेन्शन. दुसरं कन्व्हेन्शन काय फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्मॉलर लेटर इव्हन इफ इट इज नेम्ड आफ्टर ए पर्सन. एखाद्या युनिटचं पूर्ण नाव लिहिताना स्मॉल लेटरने सुरुवात करायची. स्मॉलर कॅपिटल स्मॉल मधला स्मॉल लेटरने इव्हन इफ इट इज नेम्ड आफ्टर ए पर्सन. म्हणजे त्या युनिटला एखाद्या पर्सनचं व्यक्तीचं नाव दिलेलं असलं तरीही स्मॉल लेटरने ते युनिटचं सुरुवात करायची. उदाहरणार्थ एक फॉर एक्झाम्पल 1 न्यूटन. न्यूटन मध्ये NEWTON त्यातलं n स्मॉल लिहायचा कधी हे पूर्ण अक्षर पूर्ण शब्द लिहिताना. 1 जूल JOULE या पद्धतीचा. पण पुढे बट काय म्हटलं सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर ए पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर. पण याचा सिम्बॉल लिहिताना पूर्ण शब्द लिहिताना स्मॉल एन ने सुरुवात केली असं असलं तरीही सिम्बॉल लिहिताना काय लिहायचं ते कॅपिटल N लिहायचा. न्यूटनचा न्यूटनचा सिम्बॉल N आहे पण तो कसा लिहिणार कॅपिटल N आफ्टर सायंटिस्ट न्यूटन. कॅपिटल J आफ्टर सायंटिस्ट जूल. हे दुसरं कन्व्हेन्शन. तिसरं कन्व्हेन्शन काय सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट मेक प्लुरल फॉर्म. सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट मेक ए प्लुरल फॉर्म. सिम्बॉलचा प्लुरल फॉर्म आपल्याला लिहिता येत नाही. तिसरं आहे सिम्बॉल्स फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप्स ऍट द एंड ऑफ रेकमेंडेड लेटर. काय तिसरं कन्व्हेन्शन सिम्बॉलचं प्लुरल फॉर्म लिहिता सिम्बॉलचा प्लुरल फॉर्म करायचा नाही. सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट टेक प्लुरल फॉर्म. नंतर सिम्बॉल फॉर युनिट डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ऍट द एंड ऑफ रेकमेंडेड लेटर. सिम्बॉल लिहून झाला की फुल स्टॉप लिहिण्याची आवश्यकता नाही किंवा लिहायचा नाही. नेक्स्ट पाचवं कन्व्हेन्शन द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1:. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी ते कसे लिहितात ते 1:. मध्ये लिहायचे. फॉर एक्झाम्पल SI युनिट ऑफ ऍक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. m स्पेस सेकंड रेज टू -2 m अपॉन सेकंड स्क्वेअर किंवा अशा पद्धतीने दोनदा असं लिहायचं नाही m अपॉन s अपॉन s. या पद्धतीने लिहायचं नाही. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल फॉर युनिट्स इज अवॉइडेड व्हेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड इन कॉम्बिनेशन ऑफ 2. काय आहे यूज ऑफ कॉम्बिनेशन युनिट्स युनिट आणि त्याचं सिम्बॉल त्याचं हे अवॉइड करायचं. फॉर एक्झाम्पल युनिट जूल पर kg. K इज अ करेक्ट फाईल जूल JOUL पर kg. K इज नॉट करेक्ट. या पद्धतीचं. नेक्स्ट a prefix symbol is used before symbol of unit. एखाद्या युनिटच्या आधी आपल्याला प्रिफिक्स असं लिहिता येतो. प्रिफिक्स सिम्बॉल म्हणतात त्याला. प्रिफिक्स symbol and symbol of unit constitute a new symbol for the unit which can be raised
to a positive or negative power of 10. For example, 1 millisecond, 1 ms, that is equal to 1 millisecond is equal to 10 raised to minus 3 second. मग प्रेफिक्स सेकंद, सेकंदच्या आधीच आपण काय लिहिला, स्मॉल एम लिहिला, तो त्या ठिकाणी मिली हा शब्द दाखवतो. 1 मिली सेकंद प्रिफिक्स. 1 मायक्रो सेकंद, मायक्रो करता म्यू आपण लेटर वापरलं, that is equal to 10 raised to minus second. हे प्रेफिक्स. यूज ऑफ डबल प्रेफिक्स इज अवॉइडेड. दोनदा प्रेफिक्स लिहिता येत नाही when single prefix is available. 10 raised to minus 6 is equal to 1 microsecond and not 1 mms. 10 raised to minus second is equal to 1 nanosecond and not 1 micrometer microsecond. Space or hyphen must be introduced while indicating multiplication of two units. दोन युनिट्स दाखवताना आपल्याला दोघांमध्ये स्पेस दाखवायचं किंवा हायपन. हायपन म्हणजे छोटी डॅश असणार. मीटर पर सेकंड शुड बी रिटन ॲज ms raised to minus 1 or m-s raised to minus 1 अशा पद्धतीने. युनिट्स अँड मेजरमेंट्स मधला आता आपल्याला पुढचा पॉइंट पाहिजे आहे uses of dimensional analysis. Dimensional analysis, dimensions and dimensional analysis. Define dimensions and dimensional analysis. Define dimensions and dimensional analysis of physical quantities. Give few examples of dimensions. त्या आपल्याला काही उदाहरणं त्या ठिकाणी द्यायची त्याची. आता बघा, डायमेन्शन म्हणजे काय. Dimension of a physical quantity are the powers to which fundamental units must be raised in order to obtain the unit of that physical quantity. Dimensions of physical quantity are, its definition are the powers to which fundamental units must be raised in order to obtain unit of that physical quantity. The dimensional formula, when any derived quantity is represented with appropriate powers of symbols and of fundamental quantities, such an expression is called dimensional formula. When any derived quantity is represented with appropriate powers of symbols of fundamental quantities, such an expression is called dimensional formula. It is expressed by square bracket with no comma. Dimensions लिहितात square bracket मध्ये dimensions लिहितात with no comma in between the symbols. सिम्बॉलच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा कॉमा वगैरे न देता डायमेन्शन. आता डायमेन्शन्स ऑफ डेफिनेशन परत एकदा पाहू. डायमेन्शनल फॉर्म्युलाची डेफिनेशन पुन्हा एकदा पाहू. डायमेन्शन म्हणजे काय. The dimensions of a physical quantity are the powers to which fundamental units must be raised in order to obtain the unit of a given physical quantity. When any derived, आता dimensional formula म्हणजे काय. When any derived quantity is represented with appropriate powers of symbols of the fundamental quantities, such an expression is called dimensional formula. It is expressed by square bracket with no comma. एक्झाम्पल पाहू डायमेन्शनल फॉर्म्युल्याचं. आता स्पीड किंवा व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. पण डायमेन्शन्स अपॉन स्पीड, डायमेन्शन स्पीडचे डायमेन्शन्स काय, मग डिस्टन्सचे डायमेन्शन अपॉन टाइमचे डायमेन्शन. डिस्टन्स एल लेटर, डिस्टन्स म्हणजे लेंथ, ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एल लिहिलं, टाइम कॅपिटल टी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, मग त्याचे डायमेन्शन काय, L raised to 1, M raised to 0, T raised to minus 1. M म्हणजे मास इथं नाही. L raised to 1 आलं इथं. नंतर डिनॉमिनेटरला T म्हणजे T raised to 1 तिथं असेल, ते न्यूमरेटरला गेल्यावर -1 होईल. आणि इथं मास नाही म्हणजे M मास raised to 0. तसं आता फोर्सचे डायमेन्शन, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन असा फॉर्म्युला आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू डिस्टन्स अपॉन टाइम स्क्वेअर. Dimensions of force is equal to dimensions of mass into dimensions of length upon dimensions of t square. Dimensions of force के काय आले, L raised to 1, M raised to 1, T raised to minus 2 अशा पद्धतीने.
ह्या पद्धतीने. आता स्टेट द प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. डायमेन्शनची होमोजिनिटी आपल्याला एक्सप्लेन करायची. मग काय आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन म्हणजे काय? द डायमेन्शन्स ऑफ all the terms on two sides of physical equation relating different physical quantities must be same. Right? Dimensions of all the terms on two sides of physical equation relating to different physical quantities must be same. काय आहे इक्वल साइनच्या एखाद्या इक्वेशन आहे त्याच्या इक्वेशनच्या दोन्ही साइडच्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन सारखे असतात. हे प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आहे. स्टेट द युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. स्टेट द युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिसचे युजेस काय आहे? काय आहे व्हेन डायमेन्शनल uses of dimensional analysis. मग to check the correctness of physical quantity. Physical quantityचं करेक्टनेस शोधण्याकरता करेक्ट एखादी फिजिकल क्वांटिटी करेक्ट आहे का नाही. दुसरं उपयोग काय आहे त्याचा? डिराइव्ह रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. काय फिजिकल क्वांटिटीज मधलं रिलेशन काय काढण्याकरता रिलेशनशिप काढण्याकरता शोधण्याकरता डायमेन्शनचा उपयोग होतो. आणि तिसरं टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इनटू टू डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट्स. कन्वर्जन फॅक्टर शोधण्याकरता तीन उपयोग आहे. टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल क्वांटिटी. एखादी फिजिकल क्वांटिटी करेक्ट आहे का नाही म्हणजे सर्व डायमेन्शन्स सारखे आहेत का. नंतर काय दोन्ही बाजूचे डायमेन्शन सगळे सारखे आहेत का. नंतर डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. दोन फिजिकल क्वांटिटी मधलं रिलेशन डिराइव्ह करण्याकरता डायमेन्शनचा उपयोग होतो. आणि तिसरं टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी इन टू डिफरंट सिस्टम्स. म्हणजे काय कन्वर्जन फॅक्टर शोधायचा. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू किती येतं 100 सेंटीमीटर. मग हा 1 मीटर इज इक्वल टू 100 म्हणजे 10⁻² सेंटीमीटर. मग हा 10⁻² हा कन्वर्जन फॅक्टर आहे. हा कन्वर्जन फॅक्टर आहे अशा पद्धतीने. मग आता त्याचं एक्झाम्पल आपण एक पाहू. डिराइव्ह द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल हॅव्हिंग मास m व्हेलॉसिटी v युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. मास आणि व्हेलॉसिटी दिलेलं आहे तर आपण डायमेन्शनल अनालिसिसचा उपयोग करून आपल्याला काय शोधायचं आहे हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. मग आता बघू आपण काय आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी डिपेंड्स अपॉन मास m व्हेलॉसिटी v ऑफ द बॉडी. कायनेटिक एनर्जी दोन गोष्टीवर अवलंबून आहे मास आणि व्हेलॉसिटी. मग आपल्याला फॉर्म्युला आपण काय केलं लेट कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m⁻x आणि v⁻y. कायनेटिक एनर्जी दोन गोष्टीवर अवलंबून आहे m⁻x आणि v⁻y. कायनेटिक इज इक्वल टू k m⁻x v⁻y where k is equal to dimensionless constant of proportionality. हे काय आहे इथं हे आपण हे काय काढलं डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढलं त्यावेळी इक्वल आलं. इक्वल ज्यावेळी हे घेतं त्यावेळी आपण एक कॉन्स्टंट घेतो. तो कॉन्स्टंट आपण के घेतला. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणतात. टेकिंग डायमेन्शन्स ऑफ बोथ साइड्स. दोन्ही बाजूचे आपण डायमेन्शन्स घेऊ. मग आता कायनेटिक एनर्जी त्यांची एनर्जीची डायमेन्शन L⁻², m⁻1, T⁻⁻² हे आहेत. आता लेफ्ट साइडचे हे डायमेन्शन आहेत तर राईट साइडचे आपल्याला किती बघायचे. मग आता m⁻x आणि velocity⁻y k डायमेन्शन लेस आहे त्याला काहीच नाही म्हणजे m⁻1 म्हणजे L⁻1 मीटर मास आहे. लेंथ काय आहे 0 मास ⁻1 मीटर नाही मास ⁻1 T⁻0 x आणि दुसरा आहे L⁻1 m⁻0 T⁻⁻m⁻y. पहिले आहे मासचे डायमेन्शन पहिल्या ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये व्हेलॉसिटीचे डायमेन्शन. मास फक्त इथं मास मध्ये लेंथ आणि टाइम नाही त्याला T⁻0 दिलं. दुसऱ्या व्हेलॉसिटी मध्ये लेंथ आहे टाइम आहे मास नाही.
हा L raised to 0, M raised to 1, T raised to 0 raised to X, L raised to 1, M raised to 0, T raised to minus 1, Y. L raised to 0, M raised to X, T raised to 0 into L raised to Y, M raised to 0, T raised to minus Y, L raised to 0 plus Y, M raised to X plus 0, T raised to 0 minus Y, L raised to Y, M raised to X, T raised to minus Y. इक्वेटिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजू आपण इक्वेट केल्या तर इक्वेशन काय आलं, LMT ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन x is equal to 1, y is equal to 2. Substituting these x and y in equation 1, we get k kinetic energy is equal to k into m raised to 1 v raised to 2 mv square. या पद्धतीचं. Explain the use of dimensional analysis to check the correctness of physical quantity. फिजिकल क्वांटिटीचा काय करायचं आपल्याला, करेक्टनेस शोधण्याकरता डायमेन्शनचा कसा उपयोग होतो. करेक्टनेस ऑफ अ फिजिकल इक्वेशन बाय डायमेन्शन एनालिसिस. फिजिकल इक्वेशन is correct if the dimensions of all the terms on both sides of that equation are same. इक्वल साइनच्या दोन्ही बाजूला सर्व प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन सारखेच असले पाहिजे तरच ते इक्वेशन करेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक इक्वेशन कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल कन्सिडर इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू u प्लस at. आपण v इज इक्वल टू u प्लस at हे इक्वेशन घेतलं. रायटिंग द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एव्हरी टर्म. आपण या v इज इक्वल टू u प्लस at याचा प्रत्येकाचा डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू. डायमेन्शन्स ऑफ LHS लेफ्ट साइडचे डायमेन्शन v, डायमेन्शन्स ऑफ v इज इक्वल टू v म्हणजे वेलॉसिटी, L रेज टू 1, M रेज टू 0, T रेज टू मायनस 1. डायमेन्शन्स ऑफ राइट साइड, डायमेन्शन्स ऑफ RHS, डायमेन्शन्स ऑफ u प्लस डायमेन्शन्स ऑफ at. u म्हणजे वेलॉसिटी आहे, त्याची डायमेन्शन L रेज टू 1, M रेज टू 0, T रेज टू मायनस 1 प्लस आता a म्हणजे ऍक्सेलरेशन आणि t म्हणजे टाइम. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन L रेज टू 1, M रेज टू 0, T रेज टू मायनस 2 आणि या ठिकाणी या टाइमचे L रेज टू 1, M रेज टू 0, T रेज टू मायनस 1. मग L रेज टू 0 प्लस आहे अशा असं पाहिजे. नंतर मग आता बघा काय आले, दोघांची ऍडिशन L रेज टू 1, M रेज टू 0, T रेज टू मायनस 1 आणि हे at प्रॉडक्टचे L रेज टू 1, M रेज टू 0, T रेज टू मायनस 1, हे मायनस 2 आणि हे प्लस 1 कॅन्सल झाले. मग LHS इज इक्वल टू RHS. ॲज डायमेन्शन्स ऑफ बोथ साइड्स ऑफ इक्वेशन इज सेम, फिजिकल इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. अशा पद्धतीने फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे. नंतर आता कन्वर्जन फॅक्टर शोधायचा. तिसरा यूज काय आहे, कन्वर्जन फॅक्टर. फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS units of work using dimensional analysis. Conversion factor of unit, conversion factor of conversion factor.